सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना ठार अशी की पेटवी नसात भगविला, अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ. अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ. काय अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. बोलतो तसाच वागतो, वचनाचे मोल जाणतो, माणसातला देव हा, माणसात देव शोधतो, आसवे पुसावयास तो धावतो हा केस दिन रात. अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ. अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ. एकनाथराव 4 पावलं दूर गेल्यानंतर लक्षात येतं की अरे आपले शेजारी जे उभे आहेत ना त्यांची उंची मोठी आहे, ती कंपास फिटीतल्या 6 इंची पट्टीने मोजता येणार नाही, ती अंतःकरणाने मोजावी लागेल. आणि ती उंची एकनाथरावांनी साधली यात काही शंकाच नाही. सेनेचा शिलेदार तू, ठाण्याचा किल्लेदार तू, साऱ्यांना साथ घेऊनी केलेस शिखर पार तू, जपलास प्राणपणाने धर्मवीरांचा संजावा. अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ. अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकनाथ. तुम्ही शाखा प्रमुख होतात, आता आमदार आहात, मंत्री आहात. तुम्ही स्वतःचा जीव प्रसंगी धोक्यात घालून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता धावून जाता, याला म्हणतात शिवसैनिक. बाळासाहेबांचा वारसा आणि माननीय श्री दीपकभाई केसरकर यांना विनंती करतो की त्यांनी शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. शिवसेनेचा जय असो. एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार माननीय श्री दीपकभाई केसरकर, माजी शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य. माननीय श्री गणेश गोपाळजी जोशी, सरचिटणीस शिवसेना ओबीसी विजेंटी महाराष्ट्र प्रदेश यांचं देखील या ठिकाणी सत्कार सन्माननीय श्री श्रीधर पेडणेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर राजेश भाऊ आडकर, कोकण विकास आघाडी अध्यक्ष यांचं देखील स्वागत या ठिकाणी श्रीधर पेडणेकर यांनी करावं. सन्माननीय श्री संजयजी आंग्रे साहेब, शिवसेना उपनेते यांचा सत्कार या ठिकाणी सन्माननीय श्री सुरेश झुरे, जिल्हाध्यक्ष. ओके, पेडणेकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी स्वागत करायचं.
सन्माननीय श्री दत्ताजी सामंत साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख मी झोडे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर जे मान्यवर आहेत, पेडणेकर साहेबांना विनंती करतो आपण पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करायचं, गुलाब पुष्प देऊन. त्यामध्ये दादा साहिल आहेत, वर्षाताई कुडाळकर आहेत, आमचे दोन्ही तालुका प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख अरविंदजी करलकर आहेत. उर्वरित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनाने आम्ही स्वागत करतोय. सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. आज दिनांक 6 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज या ठिकाणी मी झाराप गावामध्ये शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे एक नवीन कंपनी श्री सर्वेअर अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं आम्ही या ठिकाणी ओपनिंग करतोय. सर्वप्रथम मी आमदार साहेबांचं स्वागत करू इच्छितो. सरांना मी सांगितलं होतं की आम्ही अशी कंपनी ओपन करतोय, आपल्याला यायचं आहे. आणि सर सकाळीच आवर्जून फ्लाईटने मुंबईवरून आज माझ्यासाठी इथे आलेत, त्यासाठी खूप खूप तुमचे धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे सहकारी मोठे बंधू बाळासाहेब किसवे, प्रदेशाध्यक्ष ओबीसी विजयंती महाराष्ट्र प्रदेश, ते देखील माझ्या विनंतीस मान देऊन आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे पण आभार. त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतर सर्व मान्यवर, उपनेते आंग्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आज आम्ही या ठिकाणी एक शुभारंभ करतोय आणि तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलेला आहात, त्यासाठी शब्दसुमनाने प्रथम तुमचं स्वागत. पुढे आम्ही रत्नाकर जोशी यांच्याकडे देतो. उपस्थित असलेले शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय दत्ताजी सामंत साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छापर आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद ढिगे, शिवसेनेचे मुख्य पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, श्रीधर पेडणेकर यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन संपन्न होणार आहे. ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, सावंतवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपकभाई केसरकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसीचे आदरणीय बाळासाहेब सिसवे, माझे मित्र उपनेते संजय आंग्रे, सन्मानित जोशी साहेब, माझे मित्र आदरणीय संजय पडते, वर्षाताई कुडाळकर, व्यासपीठावर सर्वच उपस्थित मान्यवर, उपस्थित सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, आज श्रीधर पेडणेकर हे महाराष्ट्र ओबीसीचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत. सन्माननीय बाळासाहेब सिसवे यांच्या मार्गदर्शनाने ते काम करतात आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालय या कार्यालयाचा आज केसरकर आणि सन्माननीय बाळासाहेब सिसवे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न होणार आहे. या कार्यालयामधून शिवसेना पक्ष वाढवावा, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेला पक्ष शिवसेना संघटना या सिंधुदुर्गामध्ये खऱ्या अर्थाने उभी राहावी, या उद्देशाने या कार्यालयाचा भविष्यात उपयोग होणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न या कार्यालयातून सुटणार आहे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आताच स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन होतील, नगरपालिका, नगरपंचायत या 1-2-2.5 महिन्याची हे इलेक्शन सगळे होणार आहे. आपल्याला शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या सिंधुदुर्गामध्ये आपल्याला उभी करायची आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने आपण एक जाणीव ठेवली पाहिजे की आपण काम करत असताना आपला पक्ष, आपला नेता कुठेही अडचणी येताना आपल्यामुळे त्या कुठल्याही गोष्टीचं गालबोट त्या ठिकाणी लागता नाही पक्षाला, नेत्याला, असं जनतेला अभिप्रेत असलेलं, सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असलेलं आपल्या हातून सर्वांकडून काम यापुढे घडलं पाहिजे. आणि आपली संघटना, आपण महायुतीमध्ये आहोत, परंतु महायुती जेव्हा होईल तेव्हा पण आपण प्रत्येक माणसाला आपला पक्ष एक नंबरचा करण्याचा अधिकार आहे.
कारण संघटना ही प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक पदाधिकाऱ्याने, कार्यकर्त्याने आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्या गावापासून, मला असं सांगावं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्याने जनसंपर्क कार्यालय करत असताना आपल्या गावापासून संघटना मजबूत केली पाहिजे. कारण जर आपण गावातच जर आपण 80% नसलो, 70-80% मी म्हणतो जर नसलो, तर आपण विभागात म्हणा, तालुक्यात म्हणा, जिल्ह्यात म्हणा, आपण संघटना उभी करू शकत नाही. म्हणजे आपण ते बाळकडू माझ्या म्हणजे घरापासून, कारण राणे साहेबांनी आम्हाला एक शिकवण, मी 90 सालापासून काम करतोय, आज जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी काम करत असताना आणि आपली वर्तणूक ठेवताना पेडणेकर चांगलं काम करतायत, चांगलं ऑफिस तुम्ही या ठिकाणी केलंय. जसं ऑफिस सुंदर आहे, ऑफिस मध्ये गेल्यानंतर खरोखर प्रसन्नता, सुंदरता वाटते, तशाच प्रकारचं तुम्ही काम कराल. पण तुमच्या माध्यमातून तुम्ही जी माणसं ठेवणार त्यांच्यावरती तुमचं लक्ष असला पाहिजे. त्यांच्याकडून ते बरोबर घडतंय काय, चांगलं होतंय काय, याच्यावर सुद्धा तुम्ही राज्यामध्ये फिरत राहाल. तुमच्या ऑफिसमध्ये जी माणसं आहेत ती कुठच्या प्रकारे या सुंदर ऑफिसमध्ये सुंदर काम करतायत का, काय करताय, याच्यावरती सुद्धा तुम्ही बारीक लक्ष तुम्ही ठेवला पाहिजे. त्यांच्याकडून कुठल्याही व्यक्तीचा आल्यानंतर त्यांचा आदर सत्कार, नम्रता ही त्यांच्याकडे असली पाहिजे. अशीच माणसं ऑफिसमध्ये तुम्ही ठेवा असं मला वाटतं. कारण एखाद्याचं काम झालं नाही तर चालेल. मी दीपकभाईंचं उदाहरण देतो. दीपकभाईंनी शब्दाने आणि स्वभावाने बरीच माणसं जोडलेली आहेत. ते कधी येऊ नये, एखादा दुश्मन जरी समोर आला तर त्याला प्रत्युत्तर ते करत नाही, हसत त्याला स्माइल देतात, नमस्कार करतात, तोही विसरून जातो जायला हे काय. म्हणून आपण नम्रता ही सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि ती आजचे उद्घाटक दीपकभाई केसरकर आहेत. दीपकभाईंच्या जिभेवरती नेहमी साखर असते आणि डोक्यावरती बर्फ असतो, त्यामुळे ते थंड असतात आणि समोरच्या व्यक्तीला थंड ठेवतात. अशा प्रकारचं जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये ते काम करतायत आणि अशाच प्रकारचं काम. कारण आपण एखादा माणूस शब्दाने तोडतो, शब्दाने तोडल्यानंतर तो तोडता येत नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि आपले जे आपल्या अवतीभोवतीचे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आपण अशा पद्धतीचं काम करण्याची सूचना या ठिकाणी नवीन कार्यालय स्थापन करताना आपण द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आपलं काम चांगलं आहे, चांगलं सुरुवात तुम्ही चांगली केलेली आहे. सगळी मंडळी राज्यापासून जिल्ह्यापर्यंत मंडळी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या नवीन ऑफिससाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. दीपकभाई मुंबईवरून खास आपल्या या कार्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले. याच्यावर अर्थ दीपकभाईंचं सुद्धा आपल्यावरती किती प्रेम आहे हे आज मुंबईवरून आल्यानंतर आपल्याला समजतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा पेडणेकर साहेब तुम्हाला शुभेच्छा देतो. आमचे प्रदेश अध्यक्ष ओबीसीचे बाळासाहेब सिसवे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आपण उपाध्यक्ष आहात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना ओबीसी पूर्ण संघटना ताकदीने या सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आपण उभी करावी एवढी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यालयासाठी आपले सर्वांचे लाडके माजी मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपकभाई केसरकर, आमचे महाराष्ट्राचे मुख्य नेते असतील सिसवे साहेब, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, वर्षाताई कुडाळकर, संजय पडते आणि सर्वच मान्यवर ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मग अशी सर्वच आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की आपली संघटना कशी असावी. तर खरोखर आपली आता म्हणजे दोन कुडाळ मालवण आणि सावंतवाडी हे आपले दोन आमदार आहेत. त्याच्यामुळे आता येणाऱ्या नजीकच्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, याच्यात आपला पक्ष कसा एक नंबरला राहील या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता काम करण्याची गरज आहे. कारण की आमदारकीचं इलेक्शन होऊन गेलं तरी दीपकभाई प्रत्येकाच्या जिल्हा परिषद असेल किंवा खालची इलेक्शन असेल त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी आता येत आहेत. त्यांचं आता इलेक्शन झालं, त्यांचं 5 वर्षानंतर आहे असं ते म्हणत नाहीत. किंवा आपले निलेश राणे असतील ते सुद्धा प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या इलेक्शनसाठी येणार आहेत. फक्त आपली जबाबदारी एवढीच आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणं हे आपलं प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. आणि आता 2 महिने ज्या इलेक्शन असतील त्यावेळी आपला पक्ष संघटना कसं वाढेल याच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब किसवे साहेबांच्या मान्यतेने आणि उपाध्यक्ष पेडणेकर साहेबांच्या मान्यतेने शिवसेना ओबीसी व्हीजीएनटी महिला जिल्हा प्रमुख म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती वर्षाताई कुडाळकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि त्यांचं अभिनंदन करावं. त्यानंतर सौ अनघा आनंद रांगणेकर यांची तालुका प्रमुख ओबीसी व्हीजीएनटी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येते आहे. अनघा आनंद रांगणेकर.
मुक्काम पोस्ट केरवडे त्यांचं माणगाव विभाग प्रमुख म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यानंतर श्री अनिल रामचंद्र वरवडेकर मुक्काम पोस्ट वाडी वरवडे यांचं वाडी वरवडे शाखा प्रमुख पदी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. आपण सर्वांनी ही सूचना लक्षात घ्या. यानंतर श्री हरी रवींद्रनाथ खवणेकर यांची शुक्रवार विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात येत आहेत. ओबीसी व्हीजेएनटी या ठिकाणी सर्वांची नियुक्ती झालेली आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण असं नसतं व्हावं. धन्यवाद. आवर्जून आम्ही ह्या कार्यक्रमासाठी आलो आहे की आपली शिवसेना जास्तीत जास्त तळागाळात कशी पोहोचेल आणि ती पोहोचवण्याचं काम जे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं होतं, आनंद दिघे साहेबांनी केलं होतं, तेच काम आज दीपकभाई केसरकर सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात कोकणात या पद्धतीने जे काम करतात ते बोलण्यासारखं नाही, कारण ते त्यांच्या कृतीतून दाखवत आहेत की कशी कामं होत आहेत, कशी कामं करतायत. आपण त्यांचा सर्वांचा हात धरून आपण या पद्धतीने या ठिकाणी जे ऑफिसचं उद्घाटन केलं आहे, या ऑफिसमध्ये एक जनतेला हक्काचं घर मिळालेलं आहे. हे ऑफिस नाही तर घर आहे. या घरामध्ये पेडणेकरने आज जो काही काम करायचा विडा उचलला आहे, आपण त्याचे हात मजबूत करण्यासाठी एकत्रित जमणे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त शासनाच्या योजना आपण कशा दारीत प्रत्येकाच्या नेऊ, त्यासाठी आपण त्यांना एकत्रितपणे महिला आणि पुरुष गटाने काम करणं गरजेचं आहे. आणि आजपासून हे ऑफिस 24 तास एक आपल्यामधला मराठी माणूस जागा ठेवायचा आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढायचं आहे. शिवसेना कधीही झुकणार नाही. शिवसेना पुढेच जाणार आहे आणि विजय नेहमी शिवसेनेचाच असणार. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं जे स्वप्न आहे, त्यांची जी काम करायची पद्धत आहे, तळाघरामध्ये जाऊन प्रत्येकाच्या घराघरातले प्रॉब्लेम, घराघरातल्या अडचणी त्या सोडवण्याचं काम आज पेडणेकरांनी या ठिकाणी ऑफिस टाकून फार मोठी संकल्पना अंमलात आणून शेवटी थोडाफार 20% धंदा तर केलाच पाहिजे पोटा पाण्यासाठी. त्याशिवाय पोट पाणी चालणार नाही. कारण काय पेडणेकरचं घर ते आमचं घर आहे आणि आपल्या कुटुंबाचं घर आहे. त्यामुळे त्यांनी दोन्ही ऑफिससाठी मी माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सदैव असे प्रकाश जोगतत राहा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी, धर्मवीर आनंद दिघे साहेब, शिवसेनेचे संस्थापक परमपूज्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी आपल्या समोर उभा आहे. शिवसेनेच्या या कोकण विभागाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि प्राध्यापक श्रीधर पेडणेकर यांच्या व्यवसायाचं या ठिकाणी अर्थानं लॉन्चिंग. आपल्या पक्षाचे मुख्य नेते, आपल्या सर्वांचा श्वास, अनाथाचा नाथ आदरणीय एकनाथभाई शिंदे, याचबरोबर आपल्या पक्षाचे आपल्या भागातील अत्यंत चारित्र्यवान आणि आत्ताच दत्ताभाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे संयमी, परंतु जेव्हा त्यांचा संयमी आणि जेव्हा विरोधकांना आपण प्रवक्ते म्हणून टीव्हीवर बघतोय त्यावेळेस तर त्यांचं आपल्या पक्षाबाबतची भूमिका, या दोन गोष्टीचं आपण त्यांना सातत्यानं बघतो. असे आदरणीय माझे सुद्धा, मी जेव्हा शिक्षण मंत्री होते त्या कालावधीत खऱ्या अर्थानं मला सुद्धा उभं करण्याचं काम आदरणीय ज्यांनी केलं ते आदरणीय दीपकभाई केसरकर. याचबरोबर माझे सहकारी, माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून राज्यभर काम करणारे स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे सभासद, ज्यांची वाढ झाली, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सभासद, ज्यांचं सगळं काही झालं, असे आमचे गणेश गोपाळ जोशी साहेब ठाणेचे. याचबरोबर या
विभागाचे उपनेते आंग्रे साहेब, जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ सामंत, जिल्हाप्रमुख परब साहेब, याचबरोबर माझे सहकारी रत्नागिरीचे ओबीसी विजेंटीचे जिल्ह्याचे अध्यक्ष विष्णू पवार, या जिल्ह्याचे अध्यक्ष सिंधुदुर्गाचे सुरेश झोरे, याचबरोबर आमचे पर्वते साहेब, पडते साहेब, आणि तसेच आमचे न विसरणारे जोशीजी, दत्ताभाऊचं नाव घेतलं मी, दत्ताभाऊ साहेब, आणि बाकी सर्व आमच्या आत्ता झालेल्या नूतन महिला जिल्हा अध्यक्षा आदरणीय ताई, दुसऱ्या तालुका अध्यक्ष ताई, या तालुका शिवसेनेच्या मागच्या मीटिंगमध्ये होता ना तुम्ही, या ताई, आणि बाकी आमचे ते माजी अध्यक्ष, या सगळ्यांचं म्हणजे बरीच परिचयाचे असतील, नामोल्लेख जरी झाला तरी नामोल्लेख झाला असं मी गृहीत धरतो. आणि माझ्यासोबत आलेले भाजपाचे ईशान्य मुंबईचे अध्यक्ष आमचे राजेशजी आडकर, राकेशजी यादव, आणि आमचे मराठवाड्याचे ओबीसीचे अध्यक्ष पंढरीभाऊ जायनुरे, आणि सर्व हा जो कार्यक्रम केला ते आपले श्रीधर पेडणेकर गुरुजी, आणि सर्व मानकोली वगैरे गावातून आलेली मंडळी आणि परिसरातील सगळी. मला एक आनंदानं आदरणीय दत्ताभाऊला सांगताना आनंद वाटतोय की दत्ताभाऊने आता उल्लेख केला की कुठलंही काम करत असताना या ठिकाणी कार्यालय अत्यंत सुंदर झालं, कार्यालय अत्यंत छान पद्धतीचं आहे, परंतु त्या ठिकाणी कार्य सुद्धा चांगलं झालं पाहिजे. दत्ताभाऊ तुमची भूमिका ही रास्त आहे, मलाही मान्य आहे, परंतु मी श्रीधरचं इथं गोडवा गाण्याशिवाय किंवा कौतुक करण्यासाठी आलेलो नाही आहे. श्रीधर हे 52 कसी सोनं आहे. हे कोकण रत्न श्रीधर पेडणेकर मुंबई विद्यापीठामध्ये जर्मनीमध्ये जाऊन अभ्यास करून आलेला हा अत्यंत बुद्धिज्वल इंटेलेक्च्युअल हा विद्यार्थी चळवळीतला मुंबई विद्यापीठातला हा हिरा आहे. मुंबई विद्यापीठामध्ये काम करत असताना सामान्य विद्यार्थ्याचे प्रश्न, तो वसतिगृहाचा प्रश्न असो, मुलाचा प्रश्न असो, मुलीचा प्रश्न असो, विद्यापीठातल्या अनेक समस्या सोडवण्याचं काम केसरकर साहेब या ठिकाणी दीपक पेडणेकर गुरुजींनी केलेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी श्रीधर पेडणेकरांनी काम केलेलं आहे. श्रीधरांचा अभिमान वाटताना मला आनंद वाटतोय. श्रीधर माझ्याकडे जेव्हा जॉईन झाला त्या दिवशी आदरणीय दीपक भाईंनी बाळासाहेब भाऊंना स्वतः येऊन श्रीधरला माझ्या म्हणजे भाईंच्या हस्ते पत्र दिलं आणि मला भाईंची शिफारस श्रीधरसाठी, म्हणजे श्रीधर खऱ्या अर्थानं भाईंचा सुद्धा विश्वास जिंकलेला आहे. दत्ताभाऊ तुमचाही विश्वास जिंकलेला आहे. दत्ताभाऊ मी तुम्हाला आठवण करून देतो, त्याच्यात तुम्ही म्हणताय गावातून काम झालं पाहिजे, घरातून झालं पाहिजे, याची प्रति श्रीधरनी मागच्या काही महिन्यापूर्वी मानकोली गावात सरपंच जे आहे त्या सरपंचाला तुमच्याच उपस्थितीमध्ये, आपल्या उपस्थितीमध्ये, आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून या ठिकाणी त्याच्या कामाची सुरुवात केलेली आहे. म्हणून मी पुन्हा एकदा शिवसेनेचा राज्याचा अध्यक्ष ओबीसी विजेंटीचा म्हणून श्रीधरचं कौतुक करताना या ठिकाणी निश्चितपणे श्रीधर एक बुद्धिजीवी असल्यामुळे या परिसरातील कुडाळ असेल, मालवण असेल किंवा या परिसरातल्या माणसाला, जो कोकणवासी आहे, जो मुंबईकर आहे, या सगळ्या माणसाला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी, म्हणजे मुंबई मेट्रो सिटी जगमगाट या ठिकाणी चंगळवादी जीवन जगत असताना, चंगळवादाचा चांगल्या पद्धतीनं व्यवस्था होत असताना सुद्धा काही मुंबई सोडून गावगाड्याकडे जेव्हा माणूस येतो, आपल्या गावाच्या मातीशी नाळ जोडण्याचं काम करतो. या ठिकाणी तुमच्या झारप सारख्या ठिकाणी, त्या ठिकाणी एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट करून जेव्हा चांगलं ऑफिस करण्याचं काम करतो, निश्चितपणे त्या तरुणाची आणि त्या कार्यकर्त्याची भूमिका ही इथल्या माणसाला न्याय देण्याची आणि आपल्या मातीचा विकास करण्याची, आपल्या मातीची उन्नती करण्याची हा असतो. इथं मी सांगतो. आता या पूर्ण श्रीधरच्या बाबतीत न बोलता मी पुन्हा विषय पक्षाच्या बाबतीत पक्षाकडे येतो. बंधूंनो, राज्यामध्ये काम करत असताना या राज्यामध्ये शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांनी जी शिवसेना निर्माण केली, साहेब तुम्ही 90 पासून काम करता, ज्या शिवसेनेचा या राज्यामध्ये जन्म झाला त्यावेळी शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता, हिंदुत्व आणि मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे या भूमिकेतून शिवसेनेचा जन्म झाला. परंतु या ठिकाणी टप्प्याटप्प्याने कालांतराने 1993च्या नंतर या देशामध्ये खाऊचं धोरण आलं, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, या सगळ्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये या ठिकाणी पक्ष आणि राजकीय धोरणं बदलावं लागलं. त्या भूमिकेतून 2022च्या टप्प्यापर्यंतच्या शिवसेनेचा आपण प्रवास बघतोय. 2022 साली या राज्यामध्ये प्रचंड मोठा असा उठाव झाला. त्या उठावातून या ठिकाणी शिवसेनेचा नव्यानं जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराची, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराची, सामान्य माणसाच्या कल्याणाची शिवसेनेचा जन्म झाला. ते आदरणीय सन्माननीय आपले मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वात.
म्हणून अभिमानाने सांगतो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, शिवसेना जाती धर्माला थारा न देणारी, जाती धर्म न मानणारी शिवसेनेमध्ये ओबीसी विजंटीचा विभाग कसा काय? भावांनो, अभिमानाने सांगतोय, जेव्हा 2022 साली या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या राज्याच्या राज्याची कल्याणकारी भूमिकेमध्ये राज्याची कुटुंब प्रमुख भूमिका घेत असताना या राज्यातला डवरी गोसावी असेल, नंदीवाला असेल, कैकाडी असेल, रामोशी असेल, बेरड असेल, बेस्तर असेल, भंडारी असेल, धनगर असेल, लोणारी असेल, टकारी असेल, कैकाडी असेल, घिसाडी असेल, फाशेपारधी असेल, पारधी असेल, छोटा छोटा चित्रकथी असेल, या छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे. भावांनो, भाई तुम्हाला सांगतो, या राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये 75 वर्षामध्ये अनेक सरकार आली, अनेक सरकारे गेली, अनेक मुख्यमंत्री आले, अनेक मुख्यमंत्री गेले, परंतु सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा 2022चा 2.5 वर्षाचा कालावधी आठवला तर या कालावधीमध्ये या राज्यातल्या चित्रकथी समाजासाठीचं महामंडळ असेल, या ठिकाणी वैदू समाजासाठी महामंडळ असेल, भोई समाजासाठी मच्छीमार सोसायटीचा विषय असेल, या ठिकाणी अनेक पद्धतीचं छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याचे जवळपास 17 आर्थिक विकास उन्नतीची महामंडळ निर्माण करण्याचं काम सन्माननीय एकनाथभाई शिंदेच्या कालावधीत झालं. म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं छत्र हा जिल्हा तळकोकण या कोकणात येत असताना, इकडे सिंधुदुर्गात येताना अभिमानानं सांगतोय, ज्या छत्रपतीचं राज्य होतं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यामध्ये इथल्या सामान्य वंचितांना, भटक्यांना न्याय देण्याचं काम केलं. छत्रपतींचा सिल्लेदार, छत्रपतींचा किल्लेदार, छत्रपतींचा शिपाई, छत्रपतीचा सेनापती या ठिकाणी या विजयंती ओबीसीच्या माणसानं काम केलं. त्या माणसाला न्याय देण्याची भूमिका तद्वतच शिवशाही ज्या पद्धतीनं शिवकालीन काम होतं त्याच पद्धतीनं सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी ओबीसी विजयंतीला न्याय देण्याचं काम केलं. म्हणून मी तुम्हाला अभिमानाने सांगतोय, राज्यामध्ये भाई आता परिस्थिती बघत असताना मराठा समाजाचं आंदोलन असेल, ओबीसीचं आंदोलन असेल, या ठिकाणी मनोज जरांगेंचं समर्थन करत नाही, लक्ष्मण हाकेचं समर्थन करत नाही, भुजबळांचं समर्थन करत नाही, किंवा कुठल्याही ओबीसीचं समर्थन करत नाही, किंवा इथे या ठिकाणी मराठा आंदोलनाचं समर्थन करत नाही. राज्यात जातीनं उच्छाद मांडलाय. म्हणून या पुढची भूमिका शिवसेना विजयंतीची भाईसोबत चर्चा करून, एकनाथजी शिंदे साहेबांसोबत चर्चा करून राज्यामध्ये या ठिकाणी ओबीसी आणि मराठा समाजाच्या संवाद यात्रेची गरज आज राज्याला या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बंधूंनो, म्हणून मी सांगतो, ही शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना इथल्या ओबीसीला आरक्षण, या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लावलेला नाही आहे. म्हणून या ठिकाणी जे तांडव निर्माण केलं जाते की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला, हे एक राजकीय वडेट्टीवार असतील, भुजबळ साहेब असतील, हा एक राजकीय विषय आहे. परंतु मी अभिमानाने सांगतो, शिवसेना ओबीसी विजयंतीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतोय, कुठल्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता, कारण मुळामध्ये कुणबी आहे, ओबीसी मध्ये आहेत, तो त्यांचा घटनात्मक न्याय आहे, तो न्याय भाई दिलाच पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे. परंतु या ठिकाणी ओबीसी समाजातल्या माणसाला कुठल्याही न्यायापासून वंचित, आणि मी नगरच्या सभेत सुद्धा बोललोय की या ठिकाणी जो मूळ ओबीसी आहे, मग तो परीट असेल, धोबी असेल, न्हावी असेल, या ठिकाणी भंडारी असेल, या मूळ ओबीसीला खऱ्या अर्थानं शिवसेनेनं न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. मूळ ओबीसीवर शिवसेनेकडून कुठलाही अन्याय होणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतोय. बंधूंनो, जाता जाता एकच सांगतोय, दत्ता भाऊ, निश्चितपणे श्रीधरला तुमचं सुद्धा मार्गदर्शन असलं पाहिजे. तुमचा लहान भाऊ आहे, श्रीधर अत्यंत एज्युकेटेड आहे, भाईंचा आशीर्वाद आहे. भाई अत्यंत या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रबुद्ध लोक, या ठिकाणी विद्वान लोक किंवा बुद्धिजीवी लोक या ठिकाणी राजकारण करत नाहीत, राजकारणापासून कोसो दूर असतात. परंतु श्रीधर सारखा एक उच्च विद्याविभूषित कार्यकर्ता किंवा एखादा पदाधिकारी आपल्या भागामध्ये काम करत असेल तर खऱ्या अर्थानं त्या भागाचा विकास होत असताना कुठलाही विकास हा खऱ्या अर्थानं होत असतो. म्हणून या ठिकाणी श्रीधर सारखा अत्यंत डॉक्टरेट असलेला, हा त्याला एक कल्पकता असलेला किंवा एखादी रचनात्मक काम करण्याची भूमिका असलेला, म्हणून या रचनात्मक कार्याची सुरुवात या सिंधुदुर्गातल्या झारपमधून झालेली आहे. निश्चितपणे हे जे लावलेलं रोपटं आहे, निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये, या परिसरामध्ये, मग बाजूचा रत्नागिरी जिल्हा असेल, आमचे विष्णूजी पवार वडार समाजाचे आहेत. म्हणजे मी समाजाचा उल्लेख एवढ्यासाठी करतोय की विष्णूजी पवार म्हणजे जातीपातीच्या भिंती कधीच आम्ही डिकास चाललोय, परंतु खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेतून, सामाजिक न्याय देण्याच्या भूमिकेतून शिवसेना ओबीसी विजयंती काम करते. हे भूमिका सांगण्यासाठी मी तुम्हाला उभा आहे. माझ्यासोबत गणेश जोशी साहेब यांचं मोठं काम आहे. आम्ही ठाण्यामध्ये लवकरच कुठं आपलं येऊरला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतोय आम्ही. येऊरला
त्या ठिकाणी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरातून हीच भूमिका, तुम्ही जी भूमिका आम्हाला सांगली ती भूमिका, कार्यकर्ता काय करतो, कार्यकर्त्याचं मूल्यमापन काय झालं पाहिजे हे अपडेट ठेवण्याचं काम आम्ही घेतोय. कारण कार्यकर्ता, प्रत्येक कार्यकर्ता हा सत्तेजवळ येत असताना कार्यकर्त्याला आपली कामं व्हावेत ही अपेक्षा असते, कामं व्हावेत ही अपेक्षा असावी. परंतु कुठलंही गैरकृत्य हे शिवसेनेमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे खपून घेतलं जाणार नाही, ही भूमिका सुद्धा आहे. एवढंच नाही भाऊ, आज आमची ताई महिलाची अध्यक्ष झाली आहे. माझं भाषण लांबलं पण थोडक्यात सांगतोय. ताई माझ्याकडे महिलाच्या ओबीसीच्या अध्यक्ष आहेत. या राज्यामध्ये जवळपास 26 जिल्ह्यामध्ये महिला जिल्हा अध्यक्ष निवडलेले आहेत. तर ओबीसीची महिला जिल्हा अध्यक्ष असताना एका जातीची नाही, कुठल्या जिल्ह्यात धनगर आहे, कुठल्या जिल्ह्यात भोई आहे, कुठल्या जिल्ह्यात बेलदार आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये वडार आहे, अशा वेगवेगळ्या जाती समूहातली जवळपास 336 जातीपैकी जवळपास 40 जातीला प्राधान्य देण्याचं काम एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वात ही ओबीसी विजेंटी काम करते. पण आगामी काळामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्या पद्धतीनं मी उल्लेख करणार नाही की या राज्यामध्ये ओबीसी विजेंटी इथला जो वोट बँक कोणाचा आहे मला माहित नाही, परंतु खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये या राज्यामध्ये ओबीसी विजेंटीतला छोट्या छोट्या जातीतला माणूस हा शिवसेनेचा आधार झाला पाहिजे आणि त्या माणसाचा आधार होण्याचं काम शिवसेना करेल. एवढंच मी सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर तुम्ही अतिशय सुंदर असं भाषण या ठिकाणी केलं आणि त्याच्यापेक्षा मला आनंद अशा गोष्टीचा झाला की श्रीधर पेडणेकरांच्या बद्दलची खरी माहिती ती तुम्ही लोकांच्या समोर आणली. एक धडपडणारा तरुण की ज्यांनी सातत्याने मुंबई विद्यापीठामध्ये युवकांची बाजू लावून धरली, स्वतः उच्च विद्याभूषित असूनही सातत्याने त्यांनी जनतेसाठी काम केलेलं आहे आणि आज त्यांना तुम्ही उपाध्यक्षपद आपल्या संघटनेमध्ये देऊन एका चांगल्या युवकाला संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि आल्या त्यांनी आपली समोर दाखवलेली आहे की चांगल्या लोक या पदांपासून लांब होते त्यांनी ओबीसी संघटनेमध्ये पदं देऊन आज ते लोक सर्व दत्ताजी आपल्या नेतृत्वाखाली ही एक संघटनासुद्धा खूप चांगली विकसित होईल याची मला खात्री आहे. अशाच तऱ्हेचं काम करताना युवकांच्या संपर्कामध्ये आपण राहा. शेवटी पक्ष वाढत असताना पक्ष म्हणजे व्यक्ती बनून पक्ष बनलेला असतो आणि त्याच्यामुळे चांगल्या लोकांना एकत्र करणं आणि संघटना वाढवणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून माझं मार्गदर्शन करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आपल्या सर्वांचं नेतृत्व आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आदरणीय आनंदजी दिघे साहेबांना वंदन करतो. आपल्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना वंदन करतो आणि मी मनापासून आपल्याला श्रीधरजी आपल्या या नवीन उपक्रमामध्ये शुभेच्छा देतो. जोशी साहेब काहीतरी कानात सांगत होते, त्यांचे दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला कानात काही सांगता आलं नाही, परंतु आमचे इतर आशिष साळगावकर सुद्धा आहेत, एक उच्च विभूषित ते सुद्धा गोव्यातले युवा नेतृत्व आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. आणि शेवटी कुठलाही राजकीय पक्ष चालवत असताना स्वतःचा व्यवसाय चांगला असणं फार महत्त्वाचं आहे. आज दत्ता सामंत तुम्हाला या ठिकाणी दिसतात पण फार मोठे उद्योजक आहेत आणि त्याच्यामुळे बरं आहे ना की स्वतःचा चांगला जर उद्योग असेल तर त्याची ताकद पक्षाच्या मागे उभी करायला लागते. तसंच आपला उद्योगसुद्धा तुम्ही श्रीधरजी उभा करताय त्याचं मला मनापासून कौतुक वाटतं की तुमचं स्पेशालिटी आहे की लँड सर्वे करणं ही तुमची स्पेशालिटी. तर त्याच्यामध्ये सुद्धा जे कार्यालय तुम्ही सुरू करताय ते सुद्धा झालं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर चांगली सेवा ही तुमच्या माध्यमातून पक्षाची सुद्धा झाली पाहिजे. म्हणून तुमच्या दोन्ही जे सुरुवात आजच्या दिवशी होते, चांगल्या दिवशी तुम्ही आज उल्लेख केला या ठिकाणी की पौर्णिमेच्या दिवशी, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हे चांगल्या कामाला सुरुवात केली आहे. निश्चितपणे दोन्ही कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची मला खात्री वाटते. एक गोष्ट ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी या ठिकाणी केला की समाजामध्ये फूट पडण्याऐवजी सर्व समाज एकत्र आले पाहिजे, ही खरं तर काळाची गरज आहे. कुठूनही जे गैरसमज समाजामध्ये निर्माण होतात तसे होता कामा नये. ओबीसी आरक्षणामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला की त्या ठिकाणी मराठवाड्यासारख्या ठिकाणी निजामांचं राज्य होतं आणि त्याच्यामुळे त्यांची कुणबी प्रमाणपत्र त्यांना वेळेवर मिळत नव्हती, ही त्यांची सगळ्यात मोठी अडचण होती. त्याच्यासाठी खूप मोठं हे
पाऊल हे महाराष्ट्र शासनाने उचललं आणि जगातलं सर्वात मोठं सर्वेक्षण कमीत कमी दिवसामध्ये हे आपल्या शासनाने करून घेतलं आणि त्याच्यामुळेच मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकून राहील. ते सुद्धा आरक्षण महत्त्वाचं आहे. 10% आरक्षण हे त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हा सर्वे झालेला नव्हता. त्याच्यामुळे ते आरक्षण पूर्वीच्या काळामध्ये चॅलेंज झालं होतं आणि ते आरक्षण त्या ठिकाणी टिकू शकलं नाही. परंतु त्याच्यावरचा उपायसुद्धा कुणबी आरक्षण देण्यापूर्वी ते आरक्षण मजबूत करण्याचं काम हे आदरणीय शिंदेसाहेबांनी त्या काळामध्ये केलं. ही एक महत्त्वाची बाब आहे आणि ती कोणीही विसरून चालणार नाही. म्हणून आज कुणबी ज्यांना सर्टिफिकेट मिळालं नव्हतं त्यांना हे सर्टिफिकेट मिळत असताना ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे. आणि म्हणून हे आपण सर्व गैरसमज दूर केले पाहिजेत. ज्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याच्याचबरोबर ओबीसी समाजाला ज्या ज्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा मराठा समाजाला सुद्धा देण्याची व्यवस्था ही महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय न होता आरक्षण देण्याचं काम हे मराठा समाजाला देण्याचं झालेलं आहे. जे ओबीसीमधून दिलेलं नाही तर ते स्वतंत्र 10% आरक्षण दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या समाजापर्यंत आल्या पाहिजेत. समाजामध्ये विद्वेष निर्माण होता कामा नये. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कुठेतरी ही समन्वयाची भूमिका बाळासाहेब तुमच्यावर का एखादा नेता घेतो त्याला त्याचं कौतुक मला निश्चितपणे वाटतं. आपण हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्यामध्येच महाराष्ट्राचा उत्कर्ष घडलेला आहे. जी सामाजिक चळवळी घडल्या त्याचं मूळ हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यामुळे ही सामाजिक घडी महाराष्ट्राची कुठल्याही प्रमाणात विस्कटता कामा नये. ही जबाबदारी तुमची आमच्या सर्वांची आहे. म्हणून ओबीसीचं काम करत असताना सर्व समाजांना एकत्र घेऊन आपण सर्वांनी काम करावं अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आपल्या चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहायला आलं त्याच्याबद्दल श्रीधरजी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. वाघाची जात त्याची तो निखार धगधगता धर्मनिष्ठ न्यायप्रिय गरिबाचा विघ्नहर्ता. वाघाची जात त्याची तो निखार धगधगता हे धर्मनिष्ठ न्यायप्रिय गरिबाचा विघ्नहर्ता. मर्म माझं कर्म म्हणे कार्यकर्ता माझी जात जागवतो गाजवतो एकच एकच हा एकनाथ. गरजतो मावळा आभाळा ऐकणार ठाय ठाय घोष एक शिवसेना जिंदाबाद. गरजतो मावळा आभाळा ऐकणार ठाय ठाय घोष एक शिवसेना जिंदाबाद. धनुष्यबाण जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. धनुष्यबाण जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. धनुष्यबाण जिंदाबाद. लाडकी बहीण माझी लाडका युवा सगळ्यांपुढे अपुला शेतकरी हवा आनंदी महिला ज्येष्ठांना खूप लाभ उच्च शिक्षणाला आता संपूर्ण फी माफ.
थाय थाय गोष्टी